पोपट म्हणतात. तो तिकडून क्या बोलले मराठीमध्ये? पोपट म्हणतात. त्या पोपटाविषयी त्यांनी माहिती सांगितलेली आहे. ठीक है? एक चीज और मैं बोलना चाह रहा था सब बच्चों के लिए कि अभी जितनी बातें होंगी कुछ सवालात बाद में किए जाएंगे आपको। अब वो इसके लिए आपको हर चीज जहाँ से शायद आपने शुरू किया है बातचीत, क्या की वजह क्या है, आज का दिन क्या है, तो तमाम चीजें सुनते रहे और सुनना। सुने। फिर एक छोटा सा सवाल, एक सवाल, 2 4 5 सवाल ये लोग करेंगे बाद में, मैं करूँगा ताकि आपको एक रिमाइंडर भी हो, ये समझ में आए कि आप सुन रहे हो, है ना? तो इसलिए अच्छे से समझ करा ना। आता मला प्रकट वाचनासाठी आजची शब्द होती का बोलते. मी एक सातवी वेळच्या विद्यार्थी आहे. मी आज आपल्या समोर वाचन करून दाखवणार आहे. आज दिशा आणि धनंजय खूप आनंदात होते कारण त्यांची आजी दगावून येणार होते. दगावून येताना आजी नेहमी मुलांसाठी घरी बनवलेला खाऊ शेतातले फळे घेऊन यायची. त्यांना आवडणारे पदार्थ बनवून खाऊ घालायची. त्यांचा खूप कौतुक करायची. धनंजय अभ्यासात खूप हुशार होता. तो नेहमी अभ्यास करायच्या. सगळ्या उपक्रमामध्ये सत्रामध्ये सगळ्या भाग घ्यायचा. वर्गात दिलेले सर्व प्रकल्प पूर्ण करायचा. संगणक वेगवेगळ्या पुस्तकांच्या मदतीने 2 विद्यापीठ माहिती तासाच्या चित्रही मिळवायचा. तो नेहमी शाळाच्या कामात मदत करायचा. पण केलेले मदतीचे बदल्यात शिक्षकाकडून काहीतरी द्यायचा.